नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते, सहाय्यक शिक्षक, कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे, ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आजच्या आपल्या इयत्ता 10वीच्या ऑनलाईन मराठी वर्गामध्ये आपण उत्तम लक्षण या कवितेचा स्वाध्याय कसा सोडवायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण बोर्ड परीक्षेमध्ये पद्य विभागावरती कशा प्रकारच्या कृती असतात, किती गुणांच्या कृती असतात हे समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग 2 पद्य हा असतो। हा विभाग पद्य एकूण 16 गुणांसाठी असतो। याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कृती विचारलेल्या असतात। पहिली कृती असते, एक संपूर्ण कविता दिलेली असते आणि या कवितेवरती 8 गुणांच्या कृती आपल्याला विचारलेली असतात। दुसरी जी कृती असते ती एकूण 4 गुणांसाठी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्या दिलेल्या 2 कवितांच्या विषयी किंवा त्या 2 कवितांपैकी एका कवितेवरती लेखन करायचं असतं। तिसरी जी कृती असते ती रसग्रहणाची कृती असते, ती 4 गुणांची असते आणि याच्यामध्येही आपण अभ्यासलेल्या पाठ्यपुस्तकातील कवितेतील कोणत्याही एका कवितेतील 4 ओळी आपल्याला रसग्रहणासाठी दिलेले असतात आणि हे रसग्रहण आपल्याला करायचं असतं। या संबंधातली सगळी माहिती आपण उत्तम लक्षण या कवितेच्या आधारे माहिती करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला या बोर्ड परीक्षेमध्ये या पद्य विभागावरती नेमक्या कशा कृती विचारलेल्या असतात तर ते आपण समजावून घेऊ। इथे मी स्क्रीनवरती तुम्हाला विभाग 2 पद्य असा दाखवलेला आहे। प्रश्न दुसरा असतो हा आणि त्याच्यामध्ये अकृती असते। कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। याच्यामध्ये पहिली आकलन कृती आपल्याला दिलेली आहे, उत्तरे लिहा 2 गुणांसाठी। त्यानंतर आपल्याला इथं एक पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली दिसते आहे। आपण दुसरी कृती याच्यामध्ये बघितली तर चौकटी पूर्ण करा, ही सुद्धा आकलन कृती आहे 2 गुणांसाठी। तिसरी जी कृती आहे ती खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा 2 गुणांसाठी। याच कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्याचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा असतो। चौथी जी कृती आहे ती काव्यसौंदर्यावर आधारित कृती आहे आणि या कवितेतील म्हणजे आपल्याला जी कविता दिलेली असते त्या कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 2 ओळींचं विचारसौंदर्य स्पष्ट करा किंवा अर्थसौंदर्य स्पष्ट करा किंवा भावसौंदर्य स्पष्ट करा, अशी काव्यसौंदर्यावर आधारित 2 गुणांची कृती दिलेली असते। हा जो पद्य विभाग आहे त्याच्यावरची जी आकृती आहे तर ती 4 गुणांसाठी असते। खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। याच्यामध्ये आपल्याला 2 कवितांची नावे दिलेली असतात। इथे आपल्याला उत्तम लक्षण किंवा खोद आणखी थोडेसे या आपल्या पाठ्यपुस्तकातील 2 कवितांची नावं दिलेली आहेत आणि आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत तिकडे की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, 2 कवितेचा विषय आणि 3 कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। अशा प्रकारचे आपल्याला जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यानुसार आपण कोणत्याही एका कवितेसंबंधी लेखन करायचं असतं आणि एकूण 4 गुणांसाठी ही कृती आहे। त्यानंतर ही जी कृती आहे या पद्य विभागावरची ती आहे रसग्रहणाची। खालील दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा अशी कृती आपल्याला 4 गुणांसाठी दिलेली असते आणि या कृतीमध्ये पाठ्यपुस्तकातील आपल्याला ज्या कविता असतात त्या कवितेतील कोणत्याही एका कवितेतील 4 ओळी आपल्याला रसग्रहणासाठी दिलेल्या असतात आणि दिलेल्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं असतं। ह्या सगळ्या कृती एकूण 16 गुणांसाठी असतात आणि आपला पद्यपाठ जो उत्तम लक्षण आहे त्या उत्तम लक्षण पाठाच्या आधारे आपण या कृती। विद्यार्थी मित्र हो, इथे प्रश्न दुसरा जो पद्य विभाग आहे तर तो एकूण 16 गुणांसाठी असतो, हे आत्ताच आपण समजावून घेतलेलं आहे। इथे आपण उत्तम लक्षण नावाची जी कविता आहे जी आपण अभ्यासलेली आहे तर ती इथे घेतलेली आहे आणि त्याच्यावरती 8 गुणांच्या कृती आपण इथे पाहणार आहोत। इथे जसं कृतीपत्रिकेचं स्वरूप आहे तसंच याच्यामध्ये आपण ते स्वरूप घेतलेलं आहे आणि इथं प्रश्न दुसरा अकृती जी आहे ती कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अशी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामध्ये पहिली कृती तुम्हाला विचारलेली आकलन कृती, आकृतिबंध पूर्ण करा 2 गुणांसाठी आणि इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरती आकृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ते सांगितलेलं आहे की संत रामदास यांनी कधीही करायला न सांगितलेल्या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि कवितेच्या आधारे आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे। पुण्यमार्ग सोडू नये, पापमार्गाने संपत्तीचा साठा करू नये।
याच्यावरची दुसरी आकलन कृती दिलेली आहे चौकटी पूर्ण करा, आणि याच्यामध्ये आपल्याला अचूक विधान ओळखा अशी एक कृती दिलेली आहे 1 गुणांसाठी. त्याच्यामध्ये 4 विधानं दिलेली असतात, त्यातलं योग्य विधान आपण इथं उत्तर म्हणून लिहून घेतलेलं आहे, सत्याची वाट धरावी. त्याच्यामधली दुसरी कृती आहे की खालील गोष्टींबाबत संत रामदास कोणती दक्षता घ्यायला सांगतात, आणि इकडे गोष्टी आणि दक्षता असे 2 इथे कॉलम तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये गोष्टी आळस उपकार दिलेले आहेत, दक्षता तिथे आपल्याला लिहायला सांगितलेलं असतं, आपण इथं लिहिलेलं आहे कवितेच्या आधारे उत्तर. आळस आणि दक्षता आपण घेतलेली आहे की आळसात सुख मानू नये, उपकार कोणाचे उपकार घेऊ नयेत असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे, आणि उत्तर म्हणून आपण ते लेखन केलेलं आहे. पुढची जी कृती आहे विद्यार्थी मित्र ती आहे खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. 2 गुणांसाठीची ही कृती आहे, आणि कवितेतल्या 2 ओळी इथं दिलेल्या आहेत की वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. आणि इथे आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. आता सरळ अर्थ लिहायचा म्हणजे त्या कवितेमधून जे काही स्पष्टपणानं कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल तोच आपल्याला इथं लेखन करायचं आहे. आता या ज्या 2 ओळी आहेत ह्या 2 ओळींचा अर्थ आपल्याला माहिती आहे, आणि तो अर्थ आपण आपल्या शब्दांमध्ये मांडायचा आहे. इथे संत रामदास म्हणतात की आपल्याला ज्या वाटेने प्रवास करायचा आहे तिची पूर्ण माहिती करून घ्यावी, वाटेतील अडथळे लक्षात घ्यावेत, त्याशिवाय पुढे जाऊ नये, कोणत्याही फळाला पूर्ण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, अन्यथा आपल्या शरीराला या फळामुळे अपाय होतो. म्हणजे समर्थ रामदासांनी या 2 ओळींमधून जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण आपल्या शब्दामध्ये इथं लेखन करायचं आहे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि यासाठी आपल्याला कविता चांगल्या पद्धतीने अभ्यासावी लागेल. कवितेतल्या प्रत्येक ओळीचा अर्थ, त्या ओळीतील शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. कवींना काय सांगायचं आहे हे समजून घ्यावं लागेल, तरच आपल्याला काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थितरित्या मांडता येऊ शकेल. आता जी कविता आपल्याला दिलेली असते त्या कवितेवरची जी 4थी कृती आहे ती म्हणजे काव्यसौंदर्याची कृती आहे, आणि या काव्यसौंदर्याच्या कृतीमध्ये आपल्याला विचारसौंदर्य स्पष्ट करा, भावसौंदर्य स्पष्ट करा, आणि आशय सौंदर्य स्पष्ट करा, अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. तर इथे खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य स्पष्ट करा अशी कृती विचारलेली आहे. 2 ओळी या कवितेतल्या दिलेल्या आहेत. पहिली ओळ आहे, 2 ओळी आहेत, त्या ओळी कोणत्या आहेत तर अपकीर्ती ते सांडावी, सतकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. आपण इथं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, विचार सौंदर्य मांडण्याचा प्रयत्न या ओळींचं केलेला आहे की समर्थ रामदास यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेल्या उत्तम लक्षण या रचनेतून आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाला आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात की आपण असे कोणतेही वाईट काम करू नये, असत्याचा मार्ग धरू नये की ज्यामुळे आपली अपकीर्ती होईल. कोणतेही काम सत्याच्या व विवेकाच्या मार्गाने केल्यास आपली सत्कीर्ती वाढेल. चुकीच्या वागण्यामुळे आपले नाव बदनाम होते, समाजात आपली अप्रतिष्ठा होते, मान सन्मान मिळत नाही. याउलट वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात सर्वांच्या हिताचा विचार करणारी माणसे नावलौकिक मिळवितात. यासाठी आपली विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवावी, त्यामुळे आपल्याला योग्य अयोग्याची जाणीव होईल. थोडक्यात माणसाने सत्याचा मार्ग स्वीकारून आपली सत्कीर्ती वाढवावी असा मौलिक विचार या काव्यपंक्तीतून समर्थ रामदासांनी दिला आहे. आता हे जे विचार सौंदर्य आहे हे विचार सौंदर्य कसं मांडायचं हे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या विचार सौंदर्याचे जे मुद्दे आहेत ते आपण समजावून घेऊ. हे विचार सौंदर्य आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे मांडता येतं. एक म्हणजे कवितेतून व्यक्त होणारा विचार आपण मांडू शकलो पाहिजे. विचारांचं ते वेगळेपण जे आहे ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. विचारांतील सर्वसमावेशकता म्हणजे तो विचार सगळ्यांना कशा प्रकारे लागू पडू शकतो, सर्व परिस्थितीमध्ये कसा लागू पडू शकतो हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल. अनुभवांची अंतर्मुख होऊन केलेली मांडणी आणि आपण अंतर्मनापासून केलेला जो विचार आहे, तिथं कवींनी मांडलेला जो अनुभव आहे तर तो आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती विचार केलेला आहे तर हे त्या ठिकाणी मांडायचं आहे. विचारांमधून सुचविलेला मार्ग, दिलेला संदेश आणि कवींनी त्यांना जो विचार सुचला, त्याने अंतर्मुख होऊन जो विचार केला त्याच्यातून त्यांनी जो काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो आपण या विचार सौंदर्याच्या कृतीमध्ये मांडायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही जी काही पद्य विभाग जो आहे तर त्याच्यामधील आकृती जी आहे प्रश्न 2आ, तर याच्यामध्ये आपल्याला 2 कविता कोणत्याही आपल्या पाठ्यपुस्तकातील दिलेल्या असतात. त्या 2पैकी एका कवितेवर आपण दिलेल्या मुद्द्यानुसार लेखन करायचं असतं. आता हे मुद्दे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एकूण 8 मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत जे बोर्डानं दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला कसं लेखन करायचं हे उत्तम लक्षण या कवितेच्या आधारे आपण समजावून घेऊ. समजा आपल्याला पहिला मुद्दा उत्तम लक्षण या कवितेवरचा लिहायचा असेल आणि पहिला मुद्दा जर दिलेला असेल की प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत, तर आपण लिहायचं आहे की हा अभंग संत रामदास यांचा आहे. सॉरी, ते अभंग म्हणण्याऐवजी आपण ह्या ओव्या संत रामदास यांच्या आहेत असं म्हटलं तरी चालणार आहे. प्रस्तुत कवितेचा विषय असा जर मुद्दा आपल्याला दिलेला असेल तर उत्तम लक्षण या रचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाला व्यावहारिक जीवनात काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे आणि ही मध्यवर्ती कल्पना या पाठाची आपल्याला इथे लिहायची आहे. काही वेळेला प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचे अर्थ लिहा आणि मग आपल्याला 2 शब्द कवितेतले दिलेले असतात आणि त्यांचे अर्थ आपल्याला लिहायचे असतात. इथं समजा उत्तम लक्षण या कवितेवरील होड आणि आर्जव असे 2 शब्द दिलेले आहेत. तर होड या शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे शर्त, शर्यत, करार आणि आर्जव या कवितेचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे विनंती. आणि जर आपण कवितेचा चांगला अभ्यास केलेला असेल, त्यातल्या सगळ्या शब्दांचे अर्थ समजावून घेतलेले असतील तर या सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला अचूक लिहिता येतील. पुढे चौथा मुद्दा असा आहे की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा. आपण कविता अभ्यासलेली असते आणि त्या कवितेमधून कवींना नेमकं काय सांगायचं हे आपल्याला कळलेलं असतं. तर त्याचं लेखन आपल्याला इथे करायचं आहे की सर्वांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे समजून घ्यावीत, निकोप समाजाच्या निर्मितीसाठी शाश्वत अशा सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकबुद्धीने वागावे, आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. या मार्गाने सर्वांनी चालण्याचा प्रयत्न केल्यास आदर्श व्यक्तीबरोबरच आदर्श समाजाची निर्मिती होईल असा संदेश समर्थांनी दिला आहे. म्हणजे हा संदेश आपण इथं लिहायचा आहे. आपल्याला जो समजलेला आहे तो आपल्या भाषेमध्ये आपण लिहू शकलो पाहिजे. 5वा मुद्दा आहे की प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. या कवितेचा रचना प्रकार ओवी हा आहे. समर्थांनी सुबोध व प्रासादिक भाषाशैलीतून सामान्य लोकांना आदर्श जीवनाचा मार्ग सांगितला आहे. अतिशय अर्थपूर्ण व चपकल शब्दांचा वापर केला आहे. अपकीर्ती, सत्कीर्ती, सत्यमार्ग, असत्यपंथ यांसारख्या विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून योग्य तो मार्ग सांगितला आहे. पैज, होड यांसारख्या समान अर्थछटा असणाऱ्या शब्दांचा उपयोग समर्पकपणे केला आहे. साधी, सोपी, सरळ व मनाला स्पर्श करणाऱ्या भावणाऱ्या शब्दरचनेमुळे शब्दवैभव समर्थांचे शब्दवैभव दिसून येते. अशा पद्धतीने आपण ह्या प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतील. 6वा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. या कवितेतून आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा विचार संत रामदासांनी मांडला आहे. योग्य वाटेने चालावे, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, अनोळखी वस्तूला हात लावू नये, तसेच पुण्याचा मार्ग सोडू नये, पापमार्गाने संपत्ती मिळवू नये, संत संगतीत राहावे, कोणाची निंदा करू नये, कोणाची पैज लावू नये, कोणाचा उपकार राखू नये, नेहमी सत्याची वाट चालावी, विवेकबुद्धीचा वापर करून सत्कृती वाढवावी. या विचारांतून संस्कार संपन्न समाजाची निर्मिती झाली तरच मानवी जीवन सुखी व संपन्न होईल असा विचार समर्थांनी प्रभावीपणे मांडला आहे. 7वा मुद्दा जो आहे तो कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता आपल्याला संपूर्ण कविता दिलेली असते अकृतीमध्ये आणि तिथं आपल्याला हा प्रश्न विचारलेला असतो, पण तरीसुद्धा इथं जो मुद्दा दिलेला आहे तो आपण समजावून घेऊ. इथे आपल्याला कवितेतल्याच 2 ओळी दिलेल्या आहेत की सत्यमार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आणि त्याचा आपण सरळ अर्थ लिहायचा आहे की संत रामदास म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने सत्याच्या खरेपणाच्या मार्गाने चालावे, असत्याच्या मार्गाचा कधीही अवलंब करू नये, असत्याचा अहंकार कधीही बाळगू नये, सत्यरूपी शाश्वत मार्गाचा प्रत्येकाने स्वीकार करावा. आता शेवटचा मुद्दा जो 8वा आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. तर आपण इथं ते लिहायचं आहे. अर्थात सकारात्मक दृष्टीनंच आपण या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं आहे की ही कविता जीवनाचा आदर्श मार्ग सांगण्याचं काम करते. सुखी आणि आनंदी समाज जीवन निर्माण करण्यासाठीचा उपदेश ही कविता करत असल्याने मला ही कविता मनापासून आवडली. प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींचं ज्ञान सामान्य जनांना साध्या, सोप्या, सुबोध व प्रासादिक रचनेतून समर्थांनी पटवून दिले आहे. तर संत रामदास समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी किती जागरूक होते हे या कवितेतून लक्षात येते. आणि अशा पद्धतीनं आपण आपल्याला जी काही कविता आवडलेली आहे त्या का आवडली कविता तर ते आपल्याला इथं स्पष्ट करून सांगायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, ही जी कृती असते म्हणजे ह्या प्रश्न दुसऱ्यामध्ये शेवटची जी ई कृती आहे की खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा आणि आपण आपल्या उत्तम लक्षण या कवितेतील 2 ओळी घेतलेल्या आहेत की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, आणि या 2 ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. आणि हे रसग्रहण आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य व भाषिक वैशिष्ट्ये या तिन्ही अंगानं करायचं आहे. यामध्ये आशय सौंदर्य आपण पहिल्यांदा समजावून घेऊ. आशय सौंदर्यामध्ये आपण कवितेचा विषय मांडायचा आहे, मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करायच्या आहे, कवितेतून मिळणारा संदेश आपल्याला मांडायचा आहे, केलेला उपदेश कवीने आपल्याला इथं लिहायचा आहे, काही मूल्ये असतील तर ती मूल्ये कोणती आलेली आहेत या कवितेमध्ये त्यांचा उल्लेख करायचा आहे, आणि कवितेतून आपल्याला एकत्रित जो अनुभव आलेला आहे तो आपण आशय सौंदर्यामध्ये मांडायचा आहे. आता ही काव्य सौंदर्याची जी कृती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही दिलेल्या ओळी असतील त्या ओळीमध्ये कोणता अलंकार असेल तर तो अलंकार आपण सांगायचा आहे. आपण इयत्ता 9वीमध्ये साहित्यातले विविध रस अभ्यासलेले आहेत, त्यापैकी कोणता रस इथं आपल्याला अनुभवाला येतो तो आपण मांडू शकलो पाहिजे. विविध कल्पना इथे कवींनी कोणत्या व्यक्त केलेल्या आहेत, प्रतिमांचा वापर कसा केलेला आहे, कवींनी त्यांच्या भावना कशा प्रकारे या कवितेतून मांडलेल्या आहेत, हा सगळा आस्वादाचा जो भाग आहे तो आपण या काव्य सौंदर्याच्या भागामध्ये आपण मांडणार आहोत. आणि भाषिक वैशिष्ट्ये जी आहेत तर ती कवींची भाषाशैली, मग ती ग्रामीण बोलीभाषा असेल, संवादात्मक भाषा असेल, निवेदनात्मक असेल, चित्रदर्शी असेल, जी कोणती भाषाशैली तिथं आपल्याला प्रत्ययाला येते तर तिचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करायचा आहे. शब्दालंकार काही आलेले असतील तर ते आपण इथं मांडायचे आहेत. आंतरिक लय, नादमाधुर्य किंवा वृत्त असल्यास त्याचाही उल्लेख आपण भाषिक वैशिष्ट्यांमध्ये करायचा आहे. जी कोणती भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात ते आपण तिथं व्यक्त करायचे आहेत. आता इथे आपल्याला ज्या 2 ओळी दिलेल्या आहेत त्या 2 ओळींचं रसग्रहण आपण समजावून घेऊ. सत्यमार्गात सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अशा ह्या 2 ओळी दिलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा आशय सौंदर्य या ओळींचं पाहूया की उत्तम लक्षण या संत काव्यात समर्थ रामदासांनी आदर्श माणसाची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाने काय करू नये हे सांगतानाच काय करावे याचा नेमका बोध देण्याचा प्रयत्न समर्थांनी केला आहे. जीवनाचा शाश्वत मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग, या मार्गाचा अवलंब केल्याने आपल्याला प्रपंच व परमार्थात सुख मिळते. यासाठी असत्याचा आपण कधीही अहंकार बाळगू नये असा संदेश समर्थ रामदास देतात. प्रत्येक व्यक्तीने सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा समर्थांनी दिलेला उपदेश उद्बोधक आहे आणि अशा पद्धतीचा या कवितेचं जे आशय सौंदर्य आहे तर ते आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे आहे काव्य सौंदर्य आपल्याला इथं मांडायचं आहे ह्या रसग्रहणाच्या मुद्द्यामध्ये, रसग्रहणाच्या कृतीमध्ये. मग आपण ह्या दिलेल्या 2 ओळींचं काव्य सौंदर्य अशा प्रकारे मांडू शकतो की समर्थ रामदासांनी सत्यरूपी मार्गावरून चालण्याचा व असत्याचा त्याग करण्याचा दाखविलेला मार्ग जीवनाचा शाश्वत मार्ग आहे. शिवाय वाईट गोष्टींचा अहंकार बाळगणे हा आपल्यातील दोष आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो हे मूल्य प्रभावीपणे मांडले आहे. सत्याचा मार्ग घट्ट पकडून ठेवला तर सामान्य माणसाला योग्य दिशा नक्की मिळते. हा शेवट समर्पक आहे आणि तो आपण इथं काव्य सौंदर्यामध्ये मांडलेला आहे. या ओळींमध्ये जी भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात आलेली ते आपण पाहूया. या रचनेतून समर्थांनी अगदी सुबोध व प्रासादिक भाषेत समाजाला मार्गदर्शन केले आहे. सत्य मार्ग, असत्य पंथ या विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून योग्य तो उपदेश केला आहे. सांडू नये, जाऊ नये, घेऊ नये या शब्दांचा वापर करून यमक अलंकार साधला आहे. यामुळे या काव्यामध्ये नादमाधुर्य आले आहे. भावस्पर्शी रचनेमुळे यातील विचार प्रत्येकाला अंतर्मुख करतो. समर्थांच्या शब्दवैभवाची जाणीव होते आणि अशा प्रकारे आपण इथे ही भाषिक वैशिष्ट्ये जी आहेत तर ती सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण उत्तम लक्षण या कवितेच्या आधारे कोणतीही कविता असेल तर बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती कृती विचारलेली असतील तरी आपण त्या ठिकाणी त्या कृती व्यवस्थित सोडवू शकलो पाहिजे. यासाठी आपल्याला कवितेचा अभ्यास अतिशय बारकाईनं करायला पाहिजे. त्यातला आशय आपण सगळा समजून घेतला पाहिजे आणि शिवाय कविता आणि त्या कवितेचा आस्वाद घेणं हे कौशल्य आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे कोणतीही कृती असेल तर ती कृती आपल्याला कधीही कठीण वाटणार नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आपण कशा प्रकारे प्रत्येक कवितेचा अभ्यासला पाहिजे हे समजून घेतलेला आहे आणि प्रत्येक कवितेचा अशा प्रकारे आपण अभ्यास केला तर बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये कोणत्याही कवितेवर कोणत्याही प्रकारची कृती विचारली तरी आपण ती यशस्वीपणे सोडवू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, मनापासून करा आणि तुम्ही नक्की कराल असा मला ठाम विश्वास आहे. आज मी इथेच थांबतो. धन्यवाद.